महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेने दिलेल्या संधीला आज 200 दिवस पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर नगरसेवक हरिदास चरवड यांनी गेल्या 200 दिवसांतील आपल्या कार्याचा आढावा मांडण्यासाठी पत्रकार परिषद व पत्रकारांशी अनौपचारिक संवादाचे आयोजन केले होते। यापूर्वी 100 डेज 100 वर्क्स या उपक्रमातून 100 दिवसांतील विविध विकास कामे, लोकहिताचे उपक्रम आणि जनसंपर्काची माहिती नागरिकांसमोर मांडण्यात आली होती। आता 200 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या कालावधीत केलेले विकासात्मक प्रयत्न, राबविण्यात आलेले विविध उपक्रम, जनतेशी सातत्याने ठेवलेला संपर्क, संघटनात्मक कामे, हाती घेतलेले महत्त्वाचे प्रकल्प तसेच आलेली आव्हाने व अपयश याबाबत सविस्तर माहिती नगरसेवक चरवड यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या 15 जानेवारी पासून आतापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत 200 दिवस नगरसेवक म्हणून या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय। माझ्याबरोबर माझे इतर सुद्धा सहकारी आहे। आपला प्रभाग जो आहे तो पूर्वीपेक्षा थोडासा वेगळा प्रभाग झाला। मागच्या वेळेस सुद्धा नगरसेवक होतो, परंतु नंतर 4 वर्ष कालावधी गॅप गेला आणि मग 4 वर्ष कालावधीनंतर परत महानगरपालिकेची निवडणूक आली आणि या 4 वर्ष कालावधीमध्ये प्रशासन त्यांच्या अँगलने जे आहे महानगरपालिका किंवा प्रशासन काम करत होतं, अधिकारी काम करत होते का ते लोकांनी पाहिले, काम करत होते का नाही करत होते, त्यांना त्यांच्या अँगलने काम करायचे। आम्हाला वाटतं कामं व्हायला पाहिजे पटकन, परंतु आता त्यांना बरोबर घेऊन आपल्याला कसं काम करता येईल त्यासाठी प्रयत्न बाकी निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून करतोय। याच्यामध्ये 200 दिवसामध्ये पहिले 100 दिवसामध्ये तर आम्ही पुस्तिका काढली होती की 100 डेज 100 वर्क्स असं टार्गेट ठेवून काम केलं। 100 दिवसामध्ये जी कामं केली ती जनतेला आम्ही दाखवली, जनतेने त्याच्यावरती आम्हाला सजेशन दिल्या। 100% समाधान झाले का तर निश्चितपणे झाले नाही। मी तर म्हणतो 65% समाधान झालं असेल, 95% आम्ही करू शकलो नाही, पण प्रयत्न बाकी निश्चितपणे होता। नंतर 200 दिवसामध्ये जी कामं गरजेची होती त्यावरती काम करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। मी स्वतः त्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट ओरिएंटेड काम कसं होईल याच्यावरती काम करतोय। आपल्या भागामध्ये नवीन प्रभागामध्ये आपल्याला गार्डन करायचं आहे का तर 100% गार्डन करायचं, कारण गार्डनच नव्हतं आपल्या भागामध्ये। आपल्याला प्लेग्राऊंड करायचंय का तर प्लेग्राऊंड करणं खूप गरजेचं आहे, कारण प्लेग्राऊंड नाही। आपल्या गावामध्ये महिला बचत गट भवन करायचे, दवाखाना करायचा आहे। आपल्या भागामध्ये वाहतुकीची समस्या जी आहे ती सोडवायची, आपल्या भागामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती सोडवायची आहे। त्यासाठी स्टेप बाय स्टेप एक टप्प्याटप्प्याने आपण काम निश्चितपणे करतोय। आता पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही काम करत असताना एक गोष्ट निश्चितपणे केली की प्रत्येक भागामध्ये पार्ट वाईज आम्ही ग्रुप केले, व्हॉट्सअप ग्रुप केले। त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व जे ऍक्टिव्ह पर्सन आहेत त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतलं, त्यांनी दिलेल्या सजेशन प्रमाणे काम केलं। त्यामध्ये आम्ही माझी टीम जी आहे त्यामध्ये जोडून दिली। पाणी आलेलं नाहीये तर लगेच आम्ही ऍक्शन घेऊन पाणी का आलं नाही त्याचं कारण शोधून पाणी सोडण्याचा प्रयत्न। एखाद्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहे, लगेच आमचा व्यक्ती त्या ठिकाणी फोन करून प्रत्यक्ष जाऊन ते करण्याचा प्रयत्न। एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे, एखाद्या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप आहे। दररोजच्या दररोज क्विक रिस्पॉन्स टीम स्थापन करून आम्ही सर्वजण काम करतोय। पुढच्या 100 दिवसामध्ये आमच्या गार्डनचं उद्घाटन झालेलं असेल, पुढच्या 100 दिवसामध्ये आमचं दवाखान्याचं उद्घाटन झालेलं असेल, पुढच्या 100 दिवसामध्ये आमचं शाळेचं उद्घाटन झालेलं तुम्हाला दिसेल, पुढच्या 100 दिवसामध्ये भूमकर चौक ते पारी कंपनी चौक असं तुम्हाला झालेलं दिसेल, पुढच्या 100 दिवसामध्ये दोन्ही सर्व्हिस रोड आपल्याला झालेले दिसतील, पुढच्या 100 दिवसामध्ये तुम्हाला 4-5 बस स्टॉप झालेले दिसतील, पुढच्या 100 दिवसामध्ये तुम्हाला नवले पुलाचं बरंचसं काम हे झालेले तुम्हाला दिसेल। आता ज्या आपल्या प्रभागामध्ये आता 200 दिवस जे कंप्लीट झाले याच्यामध्ये आपण आतापर्यंत किती निधी आणला आणि भविष्यामध्ये जे आपला कार्यकाळ आहे त्यामध्ये आपण किती निधी आपल्या प्रभागासाठी आणू शकाल, काय मत आहे? आता ह्या 200 दिवसामध्ये पूर्वी प्रशासनाने सुद्धा बराचसा निधी टाकलेला होता। आम्ही निवडून आल्यानंतर तो सर्व निधी जो आहे तो कामं लावून आम्ही त्याची उद्घाटन केली, कामं सुद्धा चालू झाली। आमच्या बजेटमधून आताशी सुरुवात झालेली आहे। आमच्या सहकारी सुद्धा स्थायी समितीमध्ये आहेत, त्यांना सुद्धा खूप बजेट मिळालेलं आहे। आम्ही 3 जण मिळून मला वाटतं कमीत कमी 100 कोटीची कामं आपल्या प्रभागामध्ये निश्चितपणे आमच्या माध्यमातून होतील आणि मुख्य खात्याकडनं साधारण 50-1 कोटी रुपयाची कामं, 150 कोटी रुपयाची कामं आपल्या प्रभागामध्ये येत्या वर्षभरात निश्चितपणे होतील असं मला वैयक्तिक माझं मत आहे।